नवमुद्दा आहे. सुरुवात आजच्या बातमीपत्राची. सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची निधी अभावी प्रलंबित देयके व इतर मागण्यांकरिता आजपासून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरच्या वतीने सार्वजनिक मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे. येणाऱ्या 15 दिवसात आमच्या मागण्यांवर विचार झाला नाही तर आम्ही बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार अभियंत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आतापर्यंत शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढून त्यांना एक रोजगाराचा देण्याचा प्रयत्न केला, रोजगार देण्याचा प्रयत्न केला. पण त्या संदर्भात बेरोजगार अभियंत्यांना नांदेड डिव्हिजनमध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणात कामं मिळायला पाहिजे होती तर गेल्या 5 वर्षापासून कामाची संख्या हे नगण्य असल्यामुळे आजपर्यंत बेरोजगार अभियंता उपासमाराची वेळ आली. त्यामध्ये अधिकारी वर्गानं जे नाकर्तेपणा दाखवला, जे 8-8, 10-10, 20-20 कामं, 40-40 कामं हे क्लब करून एक मोठं टेंडर काढून बेरोजगार अभियंत्यावर उपासमाराची वेळ आली. त्यामुळे आज आमचं या अधिकाऱ्यांच्या विरोधात एक उपोषणाचा आम्ही मार्ग स्वीकारला आहे. आतापर्यंत आज नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1000-1200 अभियंत्याची संख्या असून त्यामुळे आज आम्हाला कामं मिळण्याची संख्या फार नगण्य आहे. आणि जे कोण अभियंत्याची कामं केलेली आहेत त्यांना बिलाचे देयकसुद्धा आज मिळाले नाहीत. त्यामुळे आमची मागणी आहे की मार्च 2024 पर्यंत जे काही प्रलंबित देयके आहेत ते देयके तात्काळ निकाली काढावीत. तसेच आज जे टेंडरमध्ये काही क्लॉजेस ठेवल्या जातात, परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे, ज्या कामाला निधीसुद्धा नाहीत, जे टोकन ग्रांट म्हणतो ते टोकन ग्रांट अवेलेबल नाही, अशा कामांना परफॉर्मन्स डिपॉझिटची या सिक्युरिटी त्यांची कंडिशन ठेवण्यात येऊ नये. तसेच बेरोजगार अभियंत्या संदर्भात जे काही मागण्या आहेत आमचे देयक वगैरे हे सगळ्या प्रकारे निकाली काढावेत हीच आमची मागणी आहे. आणि हे प्रकरण आमचे 10-15 दिवसात जर हे प्रकरण मार्गी लावले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबू. सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी ज्या कामाच्या निविदा काढते, अनेक कंत्राटदारांकडून काम करून घेतात आणि काम केल्यानंतर कंत्राटदारांना विभागीय कार्यालयात देयक सादर केल्यानंतर त्या कामांना निधी उपलब्ध नाही, ही बाब लक्षात येते. आणि हे मागच्या 5-6 वर्षापासून कायम चालू आहे. दरवर्षी काहीतरी तोकडा निधी येतो आणि त्याच्या प्रलंबित कामाच्या 5 पट 10 पट पुन्हा नवीन कामं निघतात. मग येणारे पैसे आणि निघणारे कामं यांचं प्रमाण एवढं व्यस्त होऊन जाते की कंत्राटदारांच्या सर्व आर्थिक यंत्रणा कोलमडतात आणि कामे बंद पडतात किंवा मग कंत्राटदाराच्या यंत्रणा ढासळतात. आणि त्या होऊ नये म्हणून कंत्राटदारांनी मागच्या अनेक महिन्यापासून राज्य पातळीवर मंत्री महोदय, त्यानंतर सचिव पातळीवर सगळ्यांना विविध पातळीवर परसुएशन करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला आहे. तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं आहे आलेला निधी समप्रमाणात वाटप करण्यात यावा, देयकामध्ये ज्येष्ठता यादी पाळण्यात यावी, त्याच्यानंतर 50% तरतूद असल्याशिवाय नवीन निविदा बोलावण्यात येऊ नयेत, या प्रमुख मागण्या आहेत. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी बॅनरबाजी करत एनडीए सरकार विरोधात विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधले. बॅनरवर एनडीएचे पहिले 15 असं मुख्य हेडिंग देण्यात आलं आहे. यासह नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, यासह भीषण ट्रेन दुर्घटना, जलसंकट, काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले, नीट घोटाळा, इतर मागण्या यात लिहिण्यात आल्या. सध्या यशोमती ठाकूर यांच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले असून याची चर्चा अमरावतीत सुरू आहे.
ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल ओबीसी महिलांच्या वतीने तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। पंकजा मुंडे यांच्याबाबत अभि तडेकर पाटील राहणार पाचेगाव यांनी फेसबुकवर इंस्टाग्रामवर केलेले आक्षेपार्ह पोस्टमुळे जिल्ह्यातील सर्व महिलांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या महिलांनी निषेध व्यक्त केला। याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले। ओबीसी सर्व पदाधिकारी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलोय। आमच्या ओबीसीच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल अतिशय अश्लील भाषेमध्ये इंस्टाग्रामवर फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेली आहे। असं कोणाच्याही बाबतीमध्ये असं घडायला नाही पाहिजे, कारण की कसं आहे, सोशल मीडियाचा इतका चुकीचा वापर आणि इतकं अश्लील खालच्या भाषेमध्ये जाऊन जर वक्तव्य होत असेल तर आमचं हे प्रशासन काय करत आहे। त्यामुळं आज आम्ही सर्व ओबीसी पदाधिकारी व महिला पदाधिकारी तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो। याचा प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे जिथून होते ते ताबडतोब यांना काहीतरी अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा कोणी पोस्ट करताना विचार करेल। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। देशाची लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पत्रकार समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी केले। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले। शाहू जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। त्यांना 28 वर्ष फक्त राज्यकारभार करायला मिळाले। 1894ला राज्याभिषेक आणि 1922ला त्यांचं निधन आणि एवढ्या 28 वर्ष राजा हा शासक असतोच, पण राजानं नुसतं शासक नाही राहायचं, पालकही व्हायचं। आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी सर्व प्रकारे जास्तीत जास्त मेहनत घ्यायची। आपल्या प्रदेशातल्या सर्व स्त्री पुरुषांना चांगलं जीवन जगता येईल अशा दिशेनं आवश्यक त्या सोयी करायच्या, सुधारणा करायच्या। या कामाकडं शाहू महाराजांनी अगत्यानं विशेष लक्ष दिलं। हेही आपल्याला सगळ्यांना दिसतंच आहे की त्यांनी त्या काळात 1922च्या आधीच जे 4-5 महत्त्वाचे कायदे केले, विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात। आंतरजातीय विवाहाला जुन्या परंपरेप्रमाणे मान्यता नव्हती आणि म्हणून काही विवाह हे पुढे न्यायालयात अवैध ठरले। का तर पती किंवा पत्नी
दुसऱ्या जातीचा आहे या कारणासाठी. हे जे भयंकर अन्याय प्रकरण चालू होतं ते थांबवण्यासाठी आंतरजातीय विवाह कायदेशीर आहे. त्याचबरोबर स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे. तो आधी नव्हता आपल्या भागात विधवांना, तो आहे असा कायदा आणि घटस्फोटाचाही कायदा हे अत्यंत महत्त्वाचे मोलाचे कायदे त्या काळात करण्यामध्ये शाहूजींनी पुढाकार घेतला. पेस्टिसाइड कंपन्यांच्या विरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सेतूच्या वतीने शेतकरी व कामगारांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. नांदेडच्या नवा मोंढा येथून हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नावे देण्यात आले. मोर्चात शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे जे बेकायदेशीर कंपन्या जे बेकायदेशीर धमकवायले गुंडे वाटलावायले पोलीस वाटलावायले याच्यासाठी हे मोर्चा होता. आणि जे कंपन्या जे लूटमार करायले याच्यासाठी मोर्चा होता. आणि हे जे सबसिडीचे जे सोसायटीला माल गव्हर्मेंट देते हे शेतकरीपर्यंत काही गेलेलं नाही 10 वर्षात, याच्यासाठी मोर्चा होता. याच्यासाठी आम्ही इथं SP ऑफिस आणि कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं, याची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचे लायसन्स सस्पेंड करा. याच्यासाठी हे मोर्चा होता आणि हे आंदोलन होता. हे जोपर्यंत याच्यावर काय निर्णय कोणत्या कंपन्या आहेत आणि ते कशा प्रकारे फसवणूक करतात नेमक्या हे जे BSF आहे, अदामा आहे, गोदरेज आहे, FMC आहे, या कंपनीवर आहे. हे कंपनी विदेशी आहे. हे कंपनी एवढी लूटमार करायले 400चा प्रोडक्शनचा माल 10,000, 25,000, 50,000 रुपये लिटर विकायले. हजारो पट पैसे देशाचे कमी व्हायले, देशावर अन्याय व्हायले, शेतकरीवर अन्याय व्हायले. हे चांगली गोष्ट नाही. याला थांबवा, याची कॉस्टिंग बघा, यांना रोका, यांना देशाच्या बाहेर करा. देशामध्ये पण आपले चांगले चांगले मोठे मोठे कंपन्या आहे, त्यांना काम करू द्या, त्यांचे माल विकू द्या आणि देशाची प्रगती होऊ द्या. काय मागणी केली? प्रमुख मागणी काय? एक शेवट प्रमुख मागणी एकच आहे की शेतकरी साठी जे होईल शेतकरीसाठी करायचं आहे आणि शेतकरीसाठी मरायचं आहे आणि शेतकरीसाठी जियायचं आहे. हे मी डोक्यात ठरवून घेतलेलो आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जन्मस्थळी कसबा बावळा येथील शालिनी विलास पॅलेस या ठिकाणी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांना मरणोत्तर भारत रत्न किताब देण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी करणार आहोत. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती अतिशय मोठ्या उत्साहानं राज्यभर साजरी केली जाते. आत्ताच त्यांच्या जन्मस्थळामध्ये आपण पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केलेलं आहे. आणि मला वाटते या 150 वर्षाच्या पूर्ण त्यांच्या जन्माच्या सुवर्ण महोत्सवाचा शतकोत्तर महोत्सवाचा आपण शासनाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वर्षभर आपण कार्यक्रम करणार आहोत. आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जे विचार होते ते जनतेपर्यंत पोचवणं, त्यांनी कशा पद्धतीनं हे रयतेचं राज्य या कोल्हापूरमध्ये उभं केलं याची माहिती संपूर्ण देशाला होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण अनेक राजेराजवाड्यांच्या पालख्या वाहतो, परंतु आपण छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांचीच पालखी का वाहतो? कारण त्यांनी रयतेचं राज्य कसं असावं
आणि जनतेसाठी कसं चालवावं याचा एक आदर्श नमुना या दोन्ही राजाने आपल्यासमोर घालून दिलेला आहे. आणि म्हणून छत्रपती राजे शाहू महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 150व्या जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांनी आयुष्यभर केलेलं आपलं काम, समाजसेवेचं काम, सर्व क्षेत्रात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेलं काम, विशेषतः समतेचा विचार हा जगभर पोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया. हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली होईल. जयंतीच्या निमित्ताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी नम्रपणानं विनंती करेन की मरणोत्तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या विचाराचा सन्मान करावा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. प्रत्येक समाजाला एकमेकांच्या विरोधात भडकावणे व आरक्षणाचा फुटबॉल करणे व्यवहारात आणि प्रत्यक्षात आरक्षणाचा कुणालाही लाभ मिळत नसून गेल्या 20 वर्षांपासून शासकीय नोकऱ्या नाही तेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. येणारी निवडणूक ही अस्तित्व आणि अस्मितेच्या अवतीभोवती लढणारी नसून ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असून राजकीय विजय प्राप्त करणारी असेल असं मत वंचित बहुजन आघाडीचे नांदेडचे जिल्हा निरीक्षक सर्वजित बनसोडे यांनी नांदेड येथे व्यक्त केले. नांदेड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह या विषयावरील परिसंवादात बनसोडे बोलत होते. मंचावर राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26 जून 2024 रोजी नांदेड येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह, हे चक्रव्यूह काय आहे आणि हे चक्रव्यूह तोडण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील या अनुषंगानं काल शेकडो आदिवासी ओबीसी समाजातील अधिकारी, कर्मचारी, बुद्धिजीवी, साहित्यिक आणि ज्यांचं ओबीसी आणि सर्व समाजाच्या आरक्षणावर ज्यांचा दांडगा अनुभव आहे, जनसंपर्क आहे, अशा शेकडो बुद्धिजीवी, अधिकारी, कर्मचारी आणि या घटकातील लोकांची एक अत्यंत महत्त्वाची परिषद काल नांदेड येथे पार पडली. या परिषदेला आमचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष पालमकर साहेब आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगलेजी आणि आमच्या पक्षाचे राज्याचे प्रवक्ते फारुख अहमदजी असे आमचे सगळे जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती पार पडली. या परिषदेच्या पाठीमागं अत्यंत स्पष्ट हेतू हा आहे की आरक्षणाचं जे राजकारण चालू आहे, प्रत्येक समाजाला एकमेकाच्या विरोधात भडकवणे आणि या आरक्षणाचा फुटबॉल करणे, व्यवहारात आणि प्रत्यक्षात कोणालाही आरक्षणाचा लाभ मिळत नाही आहे. गेल्या 20 वर्षापासून शासकीय नोकऱ्या बंद पडलेल्या आहेत, त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही आहे. खऱ्या अर्थानं आता आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण पाहिजे, जेव्हा आमच्या मुलांना आणि आमच्या शिकणाऱ्या पिढीला एक सुरक्षित नोकरी मिळेल. कारण प्रायव्हेट सेक्टरमधल्या नोकऱ्या ह्या एक प्रकारच्या बंधुआ मजदुरासारख्या आणि एक प्रकारच्या वेठबिगारासारख्या नोकऱ्या आहेत.
म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे. ह्या प्रमुख भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतंच आरक्षणाच्या बाबतीत एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जर मराठा समाजाला संविधानिक पद्धतीनं आरक्षण मिळत असेल तर त्याचं नक्कीच स्वागत असेल. पण ही जी 55 लाखाच्या जुन्या काळातल्या कुठल्या निजाम काळातल्या किंवा वेगवेगळ्या नोंदी ज्याच्यामध्ये अत्यंत खाडाखोड करून अशा नोंदी सापडल्याचे हजारो पुरावे समोर आलेले आहेत. तर या ज्या खाडाखोड करून आलेल्या ज्या नोंदी आहेत, जे कुणबी प्रमाणपत्र आहेत, तर हे जे प्रकार आहे या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीनं काल आक्षेप नोंदवलेला आहे. त्यामुळे आम्ही मराठा आरक्षण हे स्वतंत्र मिळावं ही पक्षाची भूमिका होती आहे. पण जर अशा चुकीच्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करून बॅकडोर एंट्री करून जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप होत असेल तर या गोष्टीवर वंचित बहुजन आघाडीनं आमचा आक्षेप नोंदवलेला आहे. म्हणून कालच्या परिषदेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना आणि एकूणच आरक्षणवाद्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्या आरक्षणाच्या राजकारणाचं काय षडयंत्र चालू आहे, हा षडयंत्राचा भांडाफोड करण्याचं काम कालच्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे येत्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं 70-80% इथं आरक्षण धारक आहे. तर हा सगळा आरक्षण धारक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सर्वात मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास येईल. पक्ष निरीक्षक म्हणून काय सांगा? पक्ष निरीक्षण म्हणून मी स्पष्ट सांगेल की नांदेड ही परंपरागत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची कर्मभूमी आहे. या मातीमधून पहिला आंबेडकरी चळवळीचा खासदार हा त्या काळामध्ये निवडून गेलेला आहे ज्या काळामध्ये या वंचित समाजाची साधी सावली सुद्धा शिवली जात नव्हती, स्पर्श केला जात नव्हता. सांगण्याचं तात्पर्य की नांदेडच्या मातीमध्ये, नांदेडच्या जनतेमध्ये फुले शाहू आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचार हा इथल्या जनतेनं अनेक वर्षापासून स्वीकारलेला आहे. त्यामुळं नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी चळवळीचं राजकारण अत्यंत यशस्वीपणे इथं प्रस्थापित होऊ शकतं. हा निरीक्षक म्हणून माझा इथला अनुभव आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वसामान्य जनता याच्यामधला जो थोडासा एक झालेलं मिसअंडरस्टँडिंग असतं, कन्फ्युजन असतं किंवा जो थोडासा बेबनाम असतो तो जर आम्हाला दूर करण्यामध्ये यश मिळालं आणि जे आमच्या पॉलिसीबद्दल जे लोक कन्फ्यूज आहेत किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल ज्या अफवा पसरवल्या जातात त्या अफवा जर संपवण्यात आम्हाला यश मिळालं तर नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी एक अत्यंत शक्तिशाली राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल. विधानसभेची काय तयारी असेल? विधानसभाची तयारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार जय्यत तयारी चालू आहे. ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी अस्तित्व आणि अस्मितेच्या अवतीभोवती लढणार नाही आहे. ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय विजय प्राप्त करण्यासाठीच लढणार आहे. मी या 4 दिवसामध्ये नांदेडच्या 9च्या 9 विधानसभेमध्ये आमच्याकडे चांगल्या प्रकारचे दिग्गज लोकांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे, जे पक्षाच्या मधले आहेत आणि पक्षाच्या बाहेरचेही आहेत. दोन्ही प्रकारच्या लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. दोन्ही प्रकारच्या लोकांना समसमान संधी दिली जाईल. पक्षाच्या मधल्याही निष्ठावान लोकांना, ज्यांच्याजवळ निवडणूक लढण्याची कॅपॅसिटी आहे, निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत, अशाही लोकांची चाचपणी आम्ही केलेली आहे. आणि बाहेरच्याही जे आंबेडकरी राजकारणाबद्दल सहानुभूतीधारक आहेत, सातत्यानं आंबेडकरी चळवळी प्रेम करणारा पण हा बाहेरचा वर्ग आहे, याही वर्गाला आम्ही या निवडणुकीसाठी पाचारण केलेलं आहे. जनतेला काय आवाहन करणार आहात? मी या निमित्तानं नांदेड जिल्ह्यातल्या जनतेला हेच आव्हान करणार आहे की पूर्ण राजकारणाचा, पूर्ण भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर हा राजेशाहीचा, सरंजामशाहीचा, घराणेशाहीचा इतिहास आहे. त्यामुळं ठरलेले घरं, ठरलेल्या जाती, ठरलेले पक्ष, त्यामुळं नई बोटल में पुरानी दारू याच्यापेक्षा काही दुसरा धंदा नाही आहे. तेच माणसं असतात, तेच लोक असतात आणि तेच गुत्तेदार असतात आणि तेच ठेकेदार असतात. ही जी प्रस्थापिताची यंत्रणा आहे ती मोडीत काढून ज्या समाजाला आजपर्यंत कधी विधानसभा, लोकसभा म्हणजे कुणीही प्रतिनिधित्व दिलेलं नाही, आमची लोकशाही म्हणजे एक शंकरराव चव्हाण जायचे आणि अशोकराव चव्हाण उरावर बसायचे, याला आम्ही लोकशाही म्हणत नाहीत. त्यामुळे ठरलेल्या माणसांना आमदार खासदार बनवणं याला आम्ही राजेशाहीच मानतो. ही राजेशाही मोडीत काढून अशा समाजाला, अशा कुटुंबांना, अशा समुदायाला सत्तेमध्ये, संपत्तीमध्ये भागीदारी देणं हे बाळासाहेब आंबेडकरांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, फुले शाहूंचं खऱ्या अर्थानं विचार आहे. तो विचार वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीमध्ये रुजवेल. बातमीपत्र इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.